नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8th स्टँडर्ड आपण सारे एक आहोत ना. 7th मधनं सगळे मित्र एकत्र, मैत्रिणी एकत्र, सगळे स्टुडंट एकत्र आले. आता आपण 8th मध्ये आले म्हणजे आपण सारे एक. प्रभा बैंकर यांचं हे नाटक रूपी पाठ है. ये ड्रामा जैसे है. तो इसमें कौन कौन है? तो पहले फर्स्ट वन प्रस्तावना देखते हैं. या नाटकात शरीररूपी राज्यातील सर्व इंद्रिये ही एकमेकांना अनुकूल व महत्त्वाची असतात. हमारे जो बॉडी में हैंड है, नोज़ है, आईज़ है, पैर, ये सब जो पार्ट्स है, ये सब अभी आप ही देखो कि यदि उंगली में कुछ लग गया, पैर में कुछ लग गया, अंगूठे को वगैरह, तो एकदम आउच, क्योंकि पैर में लगा है मगर आउच मुंह से निकलता है ना. तो ये सब इंद्रिये जो है ये एकमेकांना अनुकूल महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते, हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दात लेखिकेने पटवून दिले आहे. अभी दिवाली आ रही है, आप लोग घर में भी हो, बहुत सारे चीज़ें पसंद आई तो खा लेते हो और फिर पोटोबा आपको तकलीफ पहुंचाता है. तो एक छोटा सा एक स्टोरी मैं बताती हूँ, तब आपको ये पता चलेगा कि किस तरह से बोला है. एक आप लोगों ने भी सुना होगा कि जब आप आम का पेड़ देखते हो या कौन से भी फल का पेड़ देखते हो तो आँख से दिखाई देता है ना. फिर आँख वहाँ तक जाती है, खाली आँख देखती है, चल के कौन जाता है? हम पैरों से चल के जाते हैं एक साथ. फिर पैरों से तो हम पेड़ के फल नहीं निकालेंगे तो कैसे निकालेंगे? हम हाथ से निकाल लेते है ना. आपके सामने आए होंगे सब, हाथ से निकाल लेते हैं. हाथ से निकालने के बाद क्या हुआ? हाथ से निकालने के बाद हाथ ने खाया, हाथों से हमने मुंह में डाला और उसकी टेस्ट जो है हमारे जिह्वा ने ली हुई है, टंग ने, वो पेट तक गई. वाह बढ़िया है, ये जो आम है, ये जो बेर है, वाह मस्त, मजा आई. मगर जब माली देखता है कि अरे इन बच्चों ने ये खाए हैं इसके फल, तब माली क्या करता है? डंडा लेके आता है और पीठ को, यानी देखो कि ये जो सब बॉडी पार्ट्स है एक दूसरे से मिल भगत है या नहीं है ना. तो इसी तरह ये जो ड्रामा है ना, इसमें ऐसे ही तरह से कहा है. तो फर्स्ट पैरा हम देखते हैं. शामराव या रामराव. शामराव काय म्हणतात? शामराव आणि रामराव दोन पर्सन आहे. तर आता शामराव कोणाला म्हणतात? रामरावला. आज स्वारी कशी आली इकडे? अरे आज तुम्ही इकडे कसे काय आलात? एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ जर मी खाल्ला, मीन्स बीच में बहुत सारे पार्ट्स आहे, की झालं याचं गुरगुरणं, वैताग नुसता. आता हे कोण म्हणतं, काय म्हणतं? तर तुम्ही तर ड्रामा वाचला असणार आहात, आपने पढ़ा होगा. तो शॉर्ट में हम क्वेश्चन के तरह से क्वेश्चन पढ़ते पढ़ते देखते हैं. सांगा, प्रश्न आहे सांगा. काय सांगायचं आहे? तर कोण, काय, कुठे हे सांगायचं आहे. शामरावांच्या गावाचे नाव जळगाव. शामराव कहाँ रहते थे? जलगांव में रहते थे. उसके साथ साथ अभी शामराव हो गए, दो पर्सन दिखाई दे ना. फिर सेकंड, रामरावांच्या गावाचे नाव नाशिक. कौन से गांव में रहते थे? नासिक में रहते थे. रामरावांनी कोणत्या इंद्रियाचे नाव घेतले? पोटोबाचे. भूक लागली पोटोबांना. रामरावांची ड्यूटी होती फिरस्तीची, यानी टूर पे चले जाते थे. वन लाइन सेंटेंस. रामराव जळगावाला कशासाठी आले होते? क्यों आए थे? क्योंकि उनकी ड्यूटी कैसी थी? टूरिस्ट
फिरस्तीची म्हणून कामानिमित्त आले होते। एक गांव से दूसरे गांव में कुछ अपने कार्यालय में कुछ काम होता था, इसलिए वो जाते थे। रामराव चला चला कामाचं बघू नंतर, असे म्हणताना काय म्हणाले? आधी पोटोबा मग विठोबा, पहले खाना है बाद में अपने काम में लग जाएंगे। जिव्हा ताईंना कोणाची चीड़ येते? देखो मैंने क्या बोला था, इसमें नहीं है वो कि आम हाथ में लाने के बाद मुंह में गया तो हमारी जो जिह्वा है यानी जीभ, टंग जो है, तिला कोणाची चीड़ येते? क्यों गुस्सा आता है उसका? किसका? पोटोबा खवैयाची, क्योंकि हम जब खाते हैं तो पेट में ही पूरा माल चला जाता है। माणसाची धडपड कशासाठी आहे? यानी हम लोग जो अपने पापा है, बड़े भैया हैं, चाचा है, मम्मी भी, इनकी जो माणसाची धडपड कशासाठी? इनका जो सर्विस करने का मतलब क्या है? पोटासाठी, क्योंकि ये खाना है वो खाना है, पोटाला अन्न मिळावे यासाठी। जिव्हाताईंच्या मते कशामुळे फरफट होते? यानी क्यों उन्हें तकलीफ होती है? क्योंकि पोटोबामुळे फरफट होते, पेट की वजह से बहुत ही तकलीफ उन्हें सहना पड़ती है। गिव रीजन, जिव्हाताईंवर खायची सक्ती असे क्योंकि उन्हें खाने में तो मांस लगता है मगर उन्हें इतना ही खाना है। ऐसे क्यों? कारण तिला आवडलेला पदार्थ जास्त खाला। यदि उसने हमारे टंग को अच्छा लगा, वाह टेस्टी है, डेलिशियस, यम्मी, ऐसे वर्ड्स हम बोलते हैं, खाते जाते हैं और खाने के बाद हमारा पेट गुरगुर गुरगुर करने लगता है ना? तो पोटाचे गुरगुरणे सुरू होते, काय एवढं खाल्लंस, हा ना, डायजेस्ट नाही होता ना। पोटोबा गुरगुरणे सुरू करत असे कारण जिव्हाताईने तिला आवडलेला पदार्थ जास्त खाल्ला म्हणून। आकृती पूर्ण करायचे। आपण सारे एक यातील इंद्रियांची नावे। नासिका, कर्णिका म्हणजे नाक, नोज, कर्णिका कान, नयनकुमार म्हणजे डोळे, आंखें, जिह्वाताई यानी हमारी टंग, हस्तकराज यानी हमारे हाथ, पदकुमार यानी हमारे पैर। उतारा दुसरा बघा। खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल। हे तुमचे पॅरेग्राफ राहणार आहे। आता यातला वन लाईन सेंटेन्स आपण घेतो आहे। नासिकेने पोटोबाबद्दल कोणती तक्रार केली होती? बघा, नासिका, नाकाने पोटोबाबद्दल कशी, पोटोबा काहीच काम करत नसल्याची तक्रार, खाली खाता है, पेट भरता है, कुछ काम का नहीं है। नाशिकचे कार्य कोणते, नासिका कोणते काम करत असे किंवा नासिकेचे कार्य कोणते? इथे नाशिकचे झाले आहे हां, तर नासिकेचे कार्य कोणते, नासिका कोणते काम करत असे, ऐसा आपको आ सकता है। रात्रंदिवस श्वास घेणं, नाकाने आपण श्वास घेतो ना, ब्रीद इन ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट, तर रात्रंदिवस श्वास घेण्याचे तसेच वास घेण्याचे, सुगंधित दुर्गंधित वस्तूंचा पण वास घेतेस की नाही, असे सर्व कामं नासिका करत असे। पदकुमाराने पोटोबाविषयी काय सांगितले? आता पाय काय म्हणतात बरं? हमारे पैर क्या बोलते हैं पेट के बारे में? पोटोबा काम न करता सर्वांवर गुरगुरत असतो, म्हणजे पोटोबा काम करत नाही, खातो आणि जास्त झालं की गुरगुर गुरगुर करतो। नयनकुमार कोणते काम करतो किंवा नयनकुमार कोणते कार्य करतो? प्रत्येक माणसाच्या सौंदर्यात भर घालण्याचे कार्य नयनकुमार करत असतात। सौंदर्य, सुंदरता येतेच की नाही? विधाने पूर्ण करा। नासिका श्वास घेण्याबरोबरच वास घेण्याचेही जादा काम करत असते।
कशासाठी? पोटासाठी म्हणत आम्हाला. कशासाठी? पोटासाठी म्हणत आम्हाला तो काय करतो बरं? राबवून घेतो. यानी हमेशा बोलते हैं सब लोग, हम लोग भी बोलते हैं, मम्मी पापा सब बोलते होंगे, किसके लिए? पेट के लिए। पेट बहुत बुरा है, क्योंकि पेट को खाने को चाहिए, फिर कष्ट तो करना ही है। तो ये सब इंद्रिय जो है वो कष्ट करते हैं और पोटोबा अपने से खाता है और बढ़ता जाता है. मग कशासाठी? पोटासाठी म्हणत आम्हाला तो कष्ट करून घेतो, राबवून घेतो. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. श्वास बंद की माणूस ट्रेंग गेलाच समजा. कोण कोणास म्हटले? हू सेड टू whom? आपण पोटोबा विरुद्ध संप करूया. स्ट्राइक करना है हमें पेट के अपोज. आणि मेंदुराज साहेबांकडे तक्रार करूया. अभी यहाँ पे ब्रेन भी आ गया. असे जिव्हाताई सर्वांना म्हणाली. आजपासून मी बघणार नाही. अभी देखने वाला कौन? आंखें. तो आंखों ने कहा, यानी नयन कुमार सर्वांना म्हणाला. डोळे म्हणजे नयन, नयन म्हणजे आंखे. दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेऊ. अभी जिह्वाताई जब खाती है तो दांत जो है उसको चबाते हैं, इसलिए जिह्वाताई सबको कहा कि वो जो दंतराज है ना, उन्हें भी हम हमारे स्ट्राइक में इन्वॉल्व कर लेंगे. थर्ड वन प्यारा, मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. इसके बाद, होय महाराज, पोटोबा आम्हाला क्षमा करा. आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. आपण सारेच या राज्याचे सेवक, आपण सारे एक, आपण सारे एक. यानी यहाँ पे ड्रामा खत्म. काय ते सांगा. सर्वजण मिळून काय म्हणाले? मेंदूराज साहेबांचा जय जयकार असो. मेंदूराजे साहेब पोटोबास काय म्हणाले असतील बरं? स्ट्राईकचे सगळे लोक आले संप करून तर, कि तुम्ही अजिबात काम करत नाही, आप बिल्कुल काम करते नहीं हो, खाली खाते हो और दूसरे के ऊपर चिल्लाते रहते हो. की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसते खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. पोटोबाची सवय सतत गुरगुरत राहणे. आता तुम्हाला क्वेश्चन येतो, परिणाम लिहा. सर्वांना संपाचा परिणाम कसा भोगावा लागला? स्ट्राइक पे गए हैं तो उसका परिणाम क्या हुआ, इफेक्ट क्या हुआ? त्यांना जीवन रस न मिळाल्यामुळे, यदि हम लोग भी नहीं खाते, फास्ट करते हैं या कभी नहीं खाते, तो हम टायर्ड हो जाते हैं. तो ये भी टायर्ड हो गए, वीकनेस. सगळ्यांचे चेहरे सुकून, हाथ बोलते हैं नहीं बाबा, पैर बोलते नहीं अभी मेरे से चलना नहीं होगा, आंखें बोलती मैं थक गई, अभी मैं सो जाता हूँ, है ना. यानी ये टायर्डनेस आता है. पोटोबांनी अन्न खाल्ले नाही तर काय परिणाम होईल? पोटोबांनी अन्न खाल्ले नाही तर सर्व इंद्रिये थकून जातात, पेलनेस हो जाते हैं हम लोग. पोटोबाच्या गुरगुरण्यामुळे काय होते? पोटोबा जब बीच ग्रुंग ग्रुंग आवाज आता है पेट से, तो शरीराचे राज्य सुरळीत चालते. यदि पोटोबा ने आवाज ही नहीं किया तो हम खाते ही बैठेंगे, तो हमारा जो पूरे पार्ट्स है बॉडी के, उसका चलन वलन अच्छे से नहीं हो पाएगा. एका वाक्यात उत्तरे लिहा. पोटोबांनी सर्वांविषयी काय सांगितले बरं? की या सर्वांनी काय सांगितलं? या सर्वांनी स्ट्राईक केलंय, संप पुकारला, त्याचा परिणाम या सर्वांनाच भोगावा लागला. मला तर खादाड म्हणतात, सगळं म्हणतात, मी काम करत नाही, पण यांनीच खाल्लं नाही का माझ्या पोटात जाऊ नये म्हणून, मग आता हेच थाकले. पोटोबांनी आपले म्हणणे कसे म्हणले? मेंदूराजे मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे, याने पूरा झूठ आहे. क्योंकि काम करत नसतो, मी जर काम केलं नसतं तर शरीराचे राज्य सुरळीत कसे चाललं? यदि मैंने काम ही नहीं किया तो हमारा शरीर जो है वो उसका जो कार्य है वो अच्छे से नहीं हो पाता. यानी मैं सबसे अच्छा काम करता हूँ. बुक का टेक्स्चुअल क्वेश्चन देखो. एका शब्दात उत्तरे लिहा. माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे, यानी किससे हमारा ब्यूटी ये होता है, हम किससे अट्रैक्ट होते हैं? नयन कुमार. माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी,
अभी हमारा जो डेली रूटीन्स जो है वो किसके भरोसे हो के यानी हर एक पार्ट से होता ही है, मगर करने यदि हमें सुना ही नहीं दिया, किसी ने कुछ कहा, रास्ते से हम जा रहे हैं, अभी तो हम ये लगा के जाते हैं ना हेडफोन वगैरह सब ऐसा, तो कभी सुना ही नहीं देते क्योंकि हम हमारे धुन में मस्त रहते हैं म्यूज़िक वगैरह सुनते सुनते, तो जोर जोर से पीछे से हॉर्न आता है ना। तो हमारा जो रूटीन है डेली रूटीन, उसमें किसका हेल्प होता है? कर्णिका यानी कान का। वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी कोण आहे? नासिका यानी हमारा नोज। जिव्हातही यांना संपात सामील करून घेणारे दंतराज दात। सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते मेंदूराज ब्रेन। अजिबात काम न करण्याचा आरोप असणारे पोटोबा प्रधान, यानी ये कौन है यहाँ के? प्रधान जी है पोटोबा। और ये प्रधान जी को जब हम लोग बोलते हैं काम नहीं करता है, खाली खाता है और ढेरी बढ़ाता है, तो सब थक जाते हैं हमारे बॉडी पार्ट्स। आकृती पूर्ण करायची। जिव्हाताईंची कामं गोड बोलणे आणि पदार्थाची चव घेणे। यदि हमारी जो जिह्वा है, जीभ है, टंग है, ये अच्छे से ये कैसा काम करती है पता है? प्यार से बोले तो मिठास, और एखादे तलवार जैसा काम किया तो दूसरों को दुख होता है। तो इसलिए इनका वर्क कौन सा है? मिठास, मिठास यानी गोड बोलणे अँड पदार्थाची चव घेणे। जिव्हाताईंची तक्रार, आपण सर्वे कामं करतो, पोटोबा मात्र आयते खातो। पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय काय आहे? मी स्वयंपाकघरात जाणार नाही, म्हणजे जिव्हाताईंची तक्रार आहे, आपण सर्व काम करतो, नंतर पोटोबा मात्र आयते खातो. पदकुमार काय म्हणतात आहे बरं? मी स्वयंपाकघरात जाणार नाही, म्हणजे पायाने आत जायचं नाही, पाय गेले तर हात जातील, आपली फुल बॉडी जाणार. आणि हस्तराजाने कामच नाही केलं तर मग जिव्हा काय खाणार? पोटात कसं जाणार? मी स्वयंपाकघरात जाणार नाही तर हस्तराज मी घास उचलणार नाही, म्हणजे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय काय आहे? पदकुमार म्हणतात स्वयंपाकघरात जात नाही, आणि हस्तराज म्हणतात मी घास यानी मैं कुछ भी बाइट लेने वाला नहीं हूँ, क्योंकि हाथ से ही कुछ ना कुछ खाएगा ना. कारणे शोधा आणि लिहा. जिव्हाताई गप्प आहे, कारण आयते खाणाऱ्या पोटोबांचा जिव्हाताईला राग आला होता. आप लोगों को भी गुस्सा आता है ना? जा मैं नहीं खाऊंगा. आप लोग भी स्ट्राइक पे जाते हो, फिर पेट में नहीं खाए तो भी गुरगुर, खाए तो भी गुरगुर. पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण त्याची गुरगुरणे ही सवय आहे व शरीराचे राज्य सुरळीत पार पाडावे म्हणून तो गुरगुरत असतो. स्वमत पहा, यानी आप खुद को लिखना है. आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत, यानी आप खुद को लिखना है, इसलिए आपका उसमें सोच लिखनी है. आपण सारे एक हे नाटक सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतले. या पाठाच्या लेखिका प्रभा बैंकर आहेत. ये सब लिखना जरूरी है. शरीर रूपी राज्यातील सर्व इंद्रिये परस्परांना अनुकूल व महत्त्वाची असतात. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला लिहिता आलं, लिख सकते हो तो ये पूरा लिखो, नहीं तो आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत हे या नाटकामध्ये, या पाठामध्ये वर्णन केलेले आहे. नयनकुमारापासून ते पदकुमारापर्यंत सर्वांनी मेंदू राजाकडे पोटोबा प्रधानाविषयी तक्रार केली होती. यानी नयन कुमार से लेके पद कुमार तक सब लोगों ने पोटोबा के बारे में मेंदू राज को बताया था, तकरार की थी, कंप्लेंट की थी. उन सब का बोलना था कि हम लोग हमेशा काम करते हैं, आम्ही नेहमीच कामात असतो, और पोटोबा अपना मस्त मजे में बैठ के खाता है आणि पोटोबा मात्र आयते खातो. तेव्हा मेंदूराजे सर्वांना समजावताना म्हणतात, तो फिर ब्रेन ने हर एक को समझाया
आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. हम सब एक दूसरे के ऊपर निर्भर है. आपल्याला एकमेकांची गरज आहे. नीड है हम लोगों को एक दूसरे की. आपले शरीर रूपी राज्य सर्वांच्या एकतेमुळे चलते. यानी हमारा जो बॉडी पार्ट है वो एक दूसरे के ऊपर निर्भर है, एक दूसरे के हिसाब से चलता है. कारण आपण सगळे या शरीर रूपी राज्याचे सेवक आहोत. ये हमारे बॉडी के हम सब कौन है? सर्वंट है, सेवक है, दास है. हे विधान अतिशय सत्य आहे असे मला वाटते. ऐसे आप लोगों को लिखना है. अभी लास्ट में देखो, पोटोबाबद्दल तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे सांगा. याने क्या उसके पीछे का रिझन. प्रभा बँकर यांच्या आपण सारे एक या नाटकात पोटोबाविषयी तक्रार केलेली आहे. पोटोबा प्रधान आयते खातो, सतत गुरगुरतो. ओ बैठ के खाता है, हमेशा गुरगुर करता है. ये किसकी तक्रार थी? जिह्वा की. कारण आवडलेला पदार्थ खाल्ला की अभी जिभेचे चोचले असं म्हणतो ना, की ये जो हमारा टंग है उसको वाह मस्त और दो ना. जैसे जैसे हम ज़्यादा खाते हैं वैसे पेट में गुरगुर गुरगुर होता है. तो ये उसकी आदत थी. ही पोटाची सवय असते. अभी जिह्वा ने ये बताया है. नासिका क्या कहती है? नासिका, कर्णिका, हस्तकराज, नयन कुमार, पदकुमारांची तक्रार अशी होती की सर्व कशासाठी करायचं, ये सब क्यों करना है, क्यों खाली पेट के लिए करना है या पोटासाठी करायचं असं म्हणत आम्ही सतत कष्ट करत असतो. हमही खाली कष्ट करते हैं और ये धम्म बैठा होता है. तर आमच्याकडून काम करून घेतल्या जाते. म्हणजे हा पोटोबा आणि हे मेंदू राजां थ्रू आमच्याकडून काम केलं जातं. सर्वांची तक्रार ही पोटोबाविषयी होती. म्हणून पोटोबाची खोड जिरा यानी उसको जरा ज़्यादा ही उसको ना दिखाते ही हम कि जा हम नहीं खाते. इसलिए मेंदू राजांकडे सर्व इंद्रियांनी तक्रार करायची होती. इंद्रियांना तक्रार करायची होती. खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द. कान, कर्णिका. नाक, नासिका. हात, हस्तकराज. पाय, पदकुमार. जीभ काय येणार बरं? जिव्हा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. तो म्हणेल तेवढंच खायचं, सक्ती असते माझ्यावर. मग याच्यामध्ये विरामचिन्ह घातलंय, एक्सक्लेमेटरी. हो हो आमची तयारी आहे. हो होला काय केलंय? कॉमा दिलेला आहे, अर्धविराम, आणि इथे फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. आता हा वर्गीकरण कशाचं आहे बरं? यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे त्याविषयी, क्रियाविशेषण, अव्यय आहे किंवा उभयान्वयी, शब्दयोगी, केवल प्रयोगी याविषयीचं आहे. कारण वर्ड्स तसेच आहे. भरभर, सावकाश, पोटोबा विरुद्ध बापरे, आणि सतत किंवा कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब. आता बघा बरं, क्रियाविशेषण अव्यय. आता हे जे शब्द आहे विकारी, अविकारी असे शब्द तुम्हाला विचारण्यात येईल. मग अविकारी म्हणजे कसे बरं? की जे 4 अव्यय आहेत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ये 4 जो है, तो इसमें जब सेंटेंस में हम इसे इन वर्ड्स को ऐड करते हैं तो इसमें चेंजेस नहीं होता है, इसलिए उसे अविकारी. और विकारी जो है वो नाम, सर्वनाम, विशेषण और क्रियापद. क्योंकि जैसे नाम चेंज हुआ तो वर्ब भी चेंज होता है, इसलिए. तो इसमें कौन सा आएगा? भरभर, सावकाश, सतत आणि कशासाठी. आणि क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे लिंग, वचन जरीही बदललं तरीही या वर्ड्समध्ये चेंजेस होत
नाही. शब्दयोगी अव्ययमध्ये काय येणार बरं? पोटोबा विरुद्ध. नंतर कशासाठी इथे पण आलेलं आहे. त्यानंतर स्वयंपाकघरापर्यंत तुझ्याबद्दल. का बरं? शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला. आता पोटोबा हा एक शब्द आहे, मग त्याला कोणता शब्द आला? विरुद्ध, म्हणजे शब्दयोगी अव्यय. कशा हा एक शब्द आहे, त्याला साठी हा शब्द जोडून आला, हो ना. आता हा पोटोबा, इथे आपण एक रेष देऊ म्हणजे हा सलग झाला. मग मुळे हा शब्द जोडून आला म्हणून शब्दयोगी. घरापर्यंत शब्दयोगी, तुमच्याबद्दल शब्दयोगी, कारण शब्दाला जोडून. आता उभयान्वयी काय करतं? दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्द मीन सिंगल आहे तो. आणि आपण म्हणतो राम आणि सीता, तो शाळेत गेला पण वापस आला. तो शाळेजवळ गेला आणि शाळेची बेल वाजली. म्हणजे काय? वाक्यही झाले आणि वर्ड्स पण झाले. आणि किंवा अथवा याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. केवल प्रयोगी बापरे, आबब, म्हणजे यातून फिलिंग्स, आपल्या मनातील भावना या शब्दाने व्यक्त होतात. सो स्टुडंट, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रॉब्लेम्स आले तर मॅसेज करा. ओके.